श्री स्वामी समर्थ. स्वामी. आज आपण पाहणार आहोत महाराजांचा एका ब्राह्मणाला आलेला अनुभव. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन म्हणजे मुंज गाणगापुरात येऊन करीन. श्री दत्त कृपेच्या आशीर्वादाने त्याला पुत्रप्राप्ती झाली. नवस फेडण्यासाठी तो ब्राह्मण लगेच गाणगापुरास निघाला. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्याच्या खर्चाची बाजू कमी पडली, अर्थात त्याची खर्ची संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही, तरी आपण दत्तावतार आहात, तर येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली व त्या ब्राह्मणाला सांगितले, तू इथेच नवस फेडून घे. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजी झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांतरूपाने श्री दत्तांनी सांगितले. श्री दत्तांनी त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, तुझा नवस पूर्ण झाला. अक्कलकोटास हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघ वद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालींना 300 रुपयांची नेमणूक आहे. गाणगापूर येथे आलेल्या भक्तांना व गाणगापूरमध्ये भक्ती करणाऱ्या भक्तांना अक्कलकोटमध्ये जाण्याचा दृष्टांत खूप भरपूर लोकांना आलेला आहे. श्री स्वामी महाराज व दत्त महाराज हे एकच आहेत याची तिथे खात्री होते.